भयकथा अवनी भाग 3. लेखक अनिकेत समुद्र आणि अभिवाचन करते मी शुभदा ताकभाते. अवनीच्या भाग 2मध्ये आपण पाहिलं की मोहितला एक विचित्रताई दिसते आणि त्याने जे वर्णन केलेलं असतं त्या प्रकारचं एक चित्र अडगळीच्या खोलीमध्ये शाल्मलीला सापडलेलं असतं. त्या चित्रावरचा जन्म आणि मृत्यूची तारीख बघून आकाशही थोडासा दचकतो. तर आता बघतोय आपण पुढे अवनी भाग 3. लेखक अनिकेत समुद्र. अभिवाचन करते शुभदा ताकभाते. आता कसं वाटतं आहे? शाल्मलीच्या डोक्यावरनं हात फिरवत आकाश म्हणाला. शाल्मलीने क्षीणपणे डोळे उघडले आणि कसनुसे हसत तिने आकाशकडे पाहिले आणि थोडीशी मान हलवली. आकाशने शाल्मलीच्या कपाळावर हात ठेवला. तिचा अजूनही ताप उतरण्याची काहीच चिन्ह दिसत नव्हती. शाल्मलीचं अंग अजूनही तापलेलंच होतं. हे बघ शमू, तुला वाटतं तसं काही नाहीये. तू उगाचच नाही तो विचार करते आहेस. आकाश शाल्मलीचा हात हातात घेऊन म्हणाला. मोहित आणि त्याचे खेळ तुला माहीत आहे ना. एखादी गोष्ट बघितली की तीच गोष्ट घेऊन बसतो तो कित्येक दिवस, हो की नाही? मी सांगतो तुला काय झालं असेल. तू सामान आवरत असताना तुला ते चित्र सापडलं. त्यावेळेस मोहित पण तिथेच होता, बरोबर ना? मग मोहितने ते चित्र डोक्यात ठेवलं. हे काय आज पहिल्यांदाच झालंय का? एलियन्सचे पिक्चर बघितले की पुढचे कित्येक दिवस त्याचा खेळ एलियन्सना मारण्यातच असतो. राक्षसांचे कार्टून पाहिले की त्याच्या खेळात सारखे राक्षस येत असतात. तसाच हा प्रकार आहे. तू उगाच टेन्शन नको घेऊ. झोप आता. सकाळी उठलीस ना की बरं वाटेल. हं. असं म्हणून आकाशने शाल्मलीचे पांघरूण नीट केले आणि खोलीतला दिवा मालवून तो बाहेर पडला. मोहित खाली कारमध्ये बसून गाडी खेळत होता. आकाश बंगल्याचे दार उघडून मोहितशी खेळायला बाहेर आला आणि त्याने दार लावून घेतले. खालचे दार लावण्याचा आवाज आला तसे शाल्मली आपल्या बेडवरून उठली. सावकाश चालत चालत खिडकीपाशी गेली. तिने खिडकीचा पडदा बाजूला करून खाली बघितले. गाडीपाशी मोहित आणि आकाश आपापसात खेळण्यात मग्न होते. शाल्मली सावकाश माघारी वळली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य होते. तिच्या चेहऱ्यातला गोडवा केव्हाच गायब झालेला होता आणि त्या क्रूर हास्याने तिचा चेहरा अधिकच विद्रूप दिसत होता. तिची नजर कुठेतरी शून्यात लागलेली होती. तरीही तिला समोरच्या वस्तू बरोबर दिसत होत्या. हळूहळू चालत ती ड्रेसिंग टेबलपाशी गेली. तिने खण उघडला आणि स्वतःचे लाल रंगाचे लिपस्टिक बाहेर काढले. लिपस्टिकचा खालचा भाग गोल फिरवून तिने लाल रंगाचे लिपस्टिक वर केले. रक्तासारखा तो लाल भडक रंग बघून शाल्मलीचे डोळे आनंदाने चमकू लागले. मान डाव्या बाजूला कलवून ती बराच वेळ त्या लाल रंगाकडे बघत आहे. मग थोड्या वेळाने ती बेडशेजारील भिंतीपाशी गेली आणि एखाद्या यंत्रमानवासारखी मान वर करून तिने भिंतीच्या वरच्या टोकाकडे पाहिले. पुन्हा एकदा तिच्या चेहऱ्यावर तेच विकृत हास्य पसरले. तिने आपली मान मागे लवंडली. दोन्ही हातांचे तळवे वाकडे करून हात मागे घेतले. पायाचे तळवे एखाद्या बॅले डान्सर्स सारखे बोटांवर नाचवण्यासाठी उचलवले आणि मग तिने आपले डोळे मिटून घेतले. क्षणार्धात तिचे शरीर पिसासारखे हलके झाले आणि तरंग भिंतीच्या छताला जाऊन चिटकले. मग तिने लिपस्टिक धरलेला आपला हात पुढे केला आणि भिंतीवर काहीतरी लिहिले. आपल्याच अक्षरांकडे बघून तिच्या डोळ्यात एक खुनशी भाव उमटून गेले. मग हळूहळू ती पुन्हा जमिनीवर आली आणि बेडवर आपल्या पांघरुणात शिरून झोपी गेली. रामू काका नाहीसे होऊन 2 दिवस होऊन गेले होते, पण त्यांचा काहीच पत्ता लागलेला नव्हता. शाल्मलीची सुद्धा तब्येत ठीक नव्हती. त्यामुळे आकाशने स्वयंपाकघरात थोडंफार काहीतरी स्वतःसाठी आणि मोहितसाठी खायला बनवलेलं होतं. बाहेर वारा पडलेला होता आणि त्यामुळे वातावरण फारच उष्मा जाणवत होता. आकाशने खिडकीतून एकदा बाहेर बघितले. चंद्राची किरण कशीबशी जमिनीपर्यंत पोहोचत होती. बाहेरचं दृश्य अतिशय स्तब्ध होतं. कसलीच हालचाल नव्हती. जणू काही एका चित्राने चितारलेले चित्र. सुंदर पण तरीही निर्जीव.
आकाशने खिडकी लावून घेतली. मोहित सुद्धा दिवसभर खेळून दमून गेला होता. बाहेरच्या बैठकीवर पडल्या पडल्या तो झोपून गेला होता. आकाशने त्याला हळूवार कवेत घेतलं आणि खोलीतला दिवा मालवून तो आपल्या बेडरूमकडे आला. बेडरूममध्ये आल्या आल्या थंडगार हव्याची झुळूक त्याच्या अंगावरून गेली. वारा नसतानाही खालच्या खोलीत इतका उकाडा असताना वरच्या खोलीत बेडरूममध्ये इतकं थंड कसं, ह्याचा आकाशला खंडभर आश्चर्य वाटून गेलं. खोलीतला झिरोचा पिवळा दिवा खोलीत मळकट प्रकाश फेकत होता. त्याने सावकाश मोहितला बिछाण्यावर ठेवले. मग त्याने आपले बाहेरचे कपडे घड्या करून कपाटात ठेवले आणि रात्री घालायचे कपडे बाहेर काढून कपाटाचे दार लावले. दार लावल्यावर त्याने सहज कपाटाच्या दारावरच्या आरशात बघितले आणि विजेचा झटका बसावा तसा तो एक सणसणीत शॉक त्याला बसला. त्याच्या छातीतून एक शार्प कळ निघून सर्व शरीरभर पसरली. मागच्या भिंतीला टेकून गुडघे पोटाशी घेऊन लाल कपडे घातलेली एक आकृती त्याला आरशात दिसली. चेहरा दीट दिसला नसला तरी आकाशवर रोखलेले ते डोळे त्याला आरशात दिसले होते. संताप, द्वेष, आक्रोश, उद्वेग सर्व काही त्या नजरेत भरलेले होते. आकाशने पटकन मागे वळून पाहिले, परंतु मागे कोणीच नव्हते. आकाशने पुन्हा एकदा आरशात पाहिले, परंतु ह्यावेळेस त्याला कोणी दिसले नाही. आकाशने खोलीत सर्वत्र नजर टाकली, पण शाल्मली आणि मोहित व्यतिरिक्त त्याच्या नजरेस कोणीच पडले नाही. तो एक क्षण आकाशच्या काळजाचा थरका उडवून गेला. आकाश अजूनही दरवाजाचे हँडल घट्ट धरून उभा होता. आपण जे पाहिलं तो एक नजरेचा धोका होता का खरंच तिथे कोणीतरी होतं, याबद्दल त्याचं मन सुद्धा संभ्रमावस्थेत होतं. आकाश सावकाशपणे आपल्या पांघरुणात शिरला आणि घट्ट डोळे बंद करून झोपण्याचा प्रयत्न करू लागला. त्याचे मानेचे पाठीचे स्नायू आकुंचित झाले होते. कधीही कुठल्याही क्षणी पाठीला कोणाचा तरी स्पर्श होईल की काय या विचाराने त्याच्या छातीत धडधड वाढली होती. घड्याळातला प्रत्येक क्षण स्लो मोशनमध्ये असल्यासारखा पुढे सरकत होता. एखाद्या अवकाशात असावी तशी शांतता त्या खोलीत पसरलेली होती. अत्यंत गूढ, अथांग, छातीवर आणि मनावर दर्पण आणणारी. घड्याळाच्या काट्यांची टक 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 आवाजात कांठाळ्यात बसवत होती. आकाश एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर होत झोपण्याचा प्रयत्न करत होता, पण काही केला त्याला झोप लागत नव्हती. सतत कोणीतरी आपल्यावर पाळत ठेवून आहे असा त्याला भास होत होता. शेवटी वैतागून तो उठला आणि त्याने डोळे उघडले. पहिल्यांदा सर्वत्र अंधारच दिसत होता, पण थोड्याच वेळात त्याची नजर त्या मंद प्रकाशाला सरावली. त्याने नजर खोलीभर सर्वत्र फिरवली. तो कशाचा तरी शोध घेत होता, परंतु त्याला अपेक्षित असलेले त्याला काहीच खोलीत दिसले नाही. त्याने शाल्मलीकडे पाहिले. तिचा चेहरा अतिशय दमलेला, अशक्त, निस्तेज भासत होता. आकाशने हात लांब करून तिच्या कपाळावर ठेवला. ताप एव्हाना थोडा कमी झाला होता. आकाश बऱ्याच वेळ डोळे मिटून बसून राहिला होता. त्याचे कान कसल्याही प्रकारचा आवाज टिपण्यासाठी असुसलेले होते, परंतु मगाचीच ती शांतता अजूनही सर्वत्र पसरलेली होती. आकाश शेवटी परत एकदा आपल्या पांघरुणात शिरला आणि डोळे मिटून पडून राहिला. खूप उशिरा कधीतरी निद्राराणी त्याच्यावर मेहरबान झाली आणि आकाश झोपी गेला. सकाळच्या सोनेरी सूर्यकिरणांनी आदल्या रात्रीचा वातावरणातला तणाव निवळून निघाला होता. खिडकीच्या पडद्यातून झिरपणाऱ्या किरणांनी खोली लख्ख उजळून निघाली होती. शाल्मलीचा तापसुद्धा एव्हाना उतरला होता. कसं वाटतंय शोनू? आकाशने शाल्मलीला विचारलं. ठीक आहे, आता थोडा अशक्तपणा वाटतो आहे पण. शाल्मली उठून उशिरा टेकून बसत म्हणाली. एक छोटंसं काम करतोस माझं? हो, सांग ना, आकाश म्हणाला. त्या निळ्या बॅगेत ना रेडी टू मिक्स टोमॅटो सूपची 2-3 पाकिट आहेत. प्लीज बनवून देतोस? मोहितला पण कर, तो पण घेईल, शाल्मली म्हणाली. ॲट युअर सर्व्हिस मॅम, असं म्हणून आकाशने शाल्मलीला एक सॅल्यूट ठोकला आणि तो तिथून बाहेर पडला. आकाशने स्वयंपाकघरात पाणी गॅसवर गरम करायला ठेवले आणि सूपचे पाकिट उघडून तो पातेल्यात टाकतच होता, तोच त्याच्या कानावर शाल्मलीची किंकाळी ऐकवली. आकाशने घाईघाईत गॅस बंद केला आणि धावतच तो बेडरूममध्ये गेला. शाल्मली विस्फारलेल्या नजरेने आपल्या हातांकडे बघत होती. काय झालं? आकाश आत येत दारातूनच विचारले. आकाश, हे बघ, हे काय झालंय माझ्या हाताला, शाल्मलीने आपले हात पुढे करत म्हणाले.
आकाशने शाल्मलीचे हात पाहिले. हाताला लाल लाल रंगाचा काहीतरी चिकट पदार्थ लागला होता. आकाशने तिचा हात स्वतःच्या नाकाजवळ आणला आणि वास घेऊन तो म्हणाला, लिपस्टिक. लिपस्टिकचा वास आहे हा. शाल्मलीने सुद्धा आपल्या हातांचा वास घेऊन मान डोलावली. पण मी तर लिपस्टिक लावलीच नाही, मग माझ्या हाताला लिपस्टिक कुठून आली? शाल्मली म्हणाली. मोहित हा सर्व प्रकार आपल्या किलकिल्या डोळ्यांनी पाहत होता. मला माहीत आहे आईने लिपस्टिकचे काय केले ते, मोहित म्हणाला. आकाश आणि शाल्मलीने प्रश्नार्थक नजरेने मोहितकडे पाहिले. आई बॅड गर्ल आहे. ते बघ, तिने भिंतीवर रगोट्या मारून ठेवल्या आहेत, असं म्हणून मोहितने भिंतीकडे बोट दाखवले. आकाश आणि शाल्मलीने मोहित दाखवत असलेल्या दिशेने पाहिले. दोघांचेही डोळे विस्फारले गेले. दोघंही आळीपाळीने कधी एकमेकांकडे तर कधी भिंतीवर उमटलेल्या त्या अगम्य भाषेतील अक्षरांकडे बघत राहिले. भीतीचा, आश्चर्याचा आवेग ओसरल्यानंतर आकाश म्हणाला, काय आहे ते? जेवढं मला आठवतं आहे, आधी नव्हतं काही तिथं लिहिलेलं. मी नाही लिहिलं ते. शाल्मली आपल्या हातांकडे पुन्हा पुन्हा बघत म्हणाली. केवढं उंच आहे ते? माझा हात तरी पुरेल का तिथंपर्यंत? आय नो शमू, पण मग हे? आकाश म्हणाला. काय आहे ते लिहिलेलं? संस्कृतमध्ये काही लिहिलं आहे का? शाल्मली म्हणाली. नाही, संस्कृत वाटत नाहीये, बहुतेक मोडी लिपी आहे ती, आकाश म्हणाला. पण इतक्या उंचावर जाऊन कोणी लिहिलं कसं? जुन्या काळाचं बांधकाम आहे. किती उंच आहे इथल्या खोल्यांना? शाल्मली म्हणाली. हो, पण हे नवीनच लिहिलेलं दिसतं आहे. जुनं असतं तर त्यावर जमलेली धूळ दिसली असती, आकाश म्हणाला. आणि काय आकाश? शाल्मली म्हणाली. आणि तुझ्या हाताला लागलेलं हे लिपस्टिक, आकाश म्हणाला. दोघंही विचारात बुडून गेले. त्यांची तंद्री भंगली ती आकाशच्या मोबाईल वाजण्याने. आकाश त्या आवाजाने एकदम दचकला. बऱ्याच वेळ तो मोबाईलकडे बघत राहिला आणि मग त्याने सावकाश मोबाईल उचलला. हॅलो आकाश साहेब, झोपला होतात की काय? पलीकडून जयंताचा आवाज, आकाशच्या मित्राचा आवाज आला. नाही, जागाच आहे, आकाश म्हणाला. अहो, मग फोन एवढ्या उशिरा का उचलला? जयंत म्हणाला. नाही, कुठं काय, ठीक आहे सगळं, आकाश म्हणाला. अरे पण मी कुठं विचारलं कसं काय चाललं आहे? असा भंजाळल्यासारखा का वागतोय? जयंत म्हणाला. बरं, ठीक आहे ना सगळं? हो, सगळं ठीक आहे, आकाश म्हणाला. आकाश, काय झालंय? तुझ्या आवाजावरून वाटत नाहीये सर्व ठीक आहे. जरा नीट सांगशील का? जयंत म्हणाला. आकाश मोबाईल घेऊन खोलीच्या बाहेर आला. आधीच घाबरलेल्या आणि आजारी असलेल्या शाल्मलीसमोर त्याला बोलायला नको वाटत होते. त्याने बेडरूमचे दार लावून घेतले आणि तो खालच्या मजल्यावर आला. मग त्याने सावकाश घडलेल्या सर्व घटनाक्रम जयंताला सांगायला सुरुवात केली. जयंताने आकाशचे सर्व म्हणणे शांतपणे, मध्ये काहीही न बोलता, आकाशला न टोकता ऐकून घेतले. आकाशचे बोलणे झाल्यावर तो म्हणाला, मित्रा, एक काम करतोस? हां, बोल ना, आकाश म्हणाला. तू ते जे काही भिंतीवर लिहिलेले आहे म्हणतोस, त्याचा एक मोबाईलमधून फोटो काढून MMS करतोस ना? मी बघतो त्याचं काहीतरी. आमच्या इथे एक मेकअप आर्टिस्ट आहेत, बरेच एजेड आहेत ते. त्यांना मोडीलिपी वाचता येत असावी, जयंत म्हणाला. आकाशने बरं म्हणून फोन ठेवून दिला आणि तो धावतच वरच्या खोलीत आला. शाल्मली रुमालाला आपले हात पुसण्यास गुंग होती. आकाशने भिंतीकडे मोबाईल धरला आणि ते जे काही लिहिलेलं होतं त्याचा एक फोटो काढून जयंताला MMS करून टाकला. काय झालं? शाल्मलीने विचारलं. काही नाही, जयंताचा स्टाफमध्ये एक जण आहे, त्यांना बहुतेक मोडीलिपी येत असावी. हे जर मोडीलिपीत काही लिहिलेलं असेल तर आपल्याला अर्थ कळेलच त्याचा. मी याचा एक फोटो जयंताला पाठवला आहे, आकाश म्हणाला. दोघेही जण विमनस्क अवस्थेत बेडवर विचार करत बसले होते. प्रत्येक क्षण युगायुगाचा वाटत होता. आकाश पुन्हा आपल्या मोबाईलवर रेंज आहे ना, बॅटरी आहे ना, ह्याची चाचपणी करत होता. थोड्याच वेळात जयंताचा फोन आला. आकाशने रिंग वाजल्या तो फोन उचलला. हां, बोल जयंत, काही कळलं? भीती मिश्रित उत्सुकतेने आकाशने विचारलं. आकाश, थोडा वेळ थांबून जयंत पुढे म्हणाला. तू मगाशी जे काही सांगितलेस ते ऐकून प्रकरण मला काही ठीक दिसत नाहीये. तू एक काम कर, सर्वजण एकत्रच राहा, एका खोलीतच थांबा, एकमेकांपासून वेगळे होऊ नका. शक्यतो माहीत नसलेल्या गोष्टी हाताळू नका. मी 5-6 तासात पोचतोच आहे तिकडे. अरे हो, पण काय झालं ते तर सांगशील? आकाश म्हणाला. सांगतो, आल्यावर सविस्तर सांगतो.
कदाचित माझा अंदाज चुकीचा सुद्धा असेल. तसं असेल तर सोन्याहून पिवळं. मी तिथे आल्यावर बोलू आपण, जयंत म्हणाला. अरे पण ते काय लिहिले आहेत ते तर सांगशील, आकाश म्हणाला. रिवेंज, बदला, एवढंच लिहिलं आहे. मी शक्य तितक्या लवकर येतोय तिकडे, असं म्हणून जयंताने फोन बंद केला. आकाशने हळूवारपणे फोन बंद केला. त्याने मोहित मग शाल्मलीकडे आणि नंतर भिंतीवरल्या त्या लिखाणाकडे नजर टाकली आणि तो म्हणाला, जयंत येतो इकडे. मग तो बेडवरून खाली उतरला आणि त्याने खोलीचे दार बंद करून घेतले.